नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि जर आता तुमच्याकडे वेळ नसेल हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस हा व्हिडिओ पूर्ण पहा, जो तुमचे डोळे उघडून ठेवू शकतो असा हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला ही गोष्ट तर माहिती असेल, आपण ट्रॅव्हलमध्ये किंवा घरामध्ये वगैरे काही असेल तर आपल्या मुलांना आपण स्वतः या गोष्टी खूप कन्झ्युम करतो. त्यानंतर ही गोष्ट माहिती असेल, ऑफिसमध्ये काहीतरी स्नॅक्स पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी कन्झ्युम करतो. त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल की ह्या गोष्टीसुद्धा आपण खूप जास्त खातो आणि हे माचीस कशासाठी लागतं हेही तुम्हाला माहिती असेल. तर अशा अनेक गोष्टी आपण दिवसभरामध्ये कन्झ्युम करतो आणि याच्यावरती ना आपला भरपूर पैसा खर्च होतो, जो आपल्या कळत न कळत होत असतो. आणि आपल्याला वाटतं की काय ही 5 रुपयाची म्हणजे ही 5 रुपयाची वस्तू आहे किंवा 10 रुपयाची वस्तू आहे, ठीक आहे चल 10 रुपये गेले, याच्यानंतर हे 10 रुपयाचं वस्तू आहे गेली, त्याच्यानंतर हे 10 रुपयाचं आहे हेही गेलं. तर याच्यावरती आपण जो काही खर्च करतो ना तो आपल्या लक्षातच येत नाही की आपण किती पैसे दिवसाला खर्च करतो आणि महिन्याला किती पैसा खर्च करतो. आता मी यामध्ये कुठेही सांगत नाही की ह्या गोष्टींसाठी आपण पैसा खर्च करू नये, म्हणजे आपण कमवतो याच्यासाठीच की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्झ्युम करता यायला हव्यात, खाता यायला हव्यात किंवा आपण ती लाईफस्टाईल जगता यायला हवी. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही ह्या गोष्टी खाऊ नका, पण ह्या गोष्टींवरती आपण किती पैसा खर्च करायला हवा यावर काहीतरी नियंत्रण असायला हवंच ना. तर याच्याशीच रिलेटेड हा आजचा पूर्ण व्हिडिओ आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आपण किती पैसा या गोष्टींवरती खर्च करतो आणि हा जर पैसा आपण वाचवला तर पुढे काय होऊ शकतं हेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आता ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या या व्यतिरिक्त भरपूर पैसा आपण दिवसभरामध्ये खर्च करतो, महिन्याला सुद्धा भरपूर पैसा खर्च होतो आणि आपण कुठलाही ट्रॅक रेकॉर्ड त्याचा ठेवत नाही. त्यामुळे पैसे कुठे खर्च होतात हेच आपल्याला माहिती नाही. बऱ्याच लोकांना 30,000, 25,000, 40,000 रुपये सॅलरी असून सुद्धा महिन्याच्या शेवटी म्हणजे 27-28 तारीख जेव्हा येते ना तेव्हा त्यांच्या अकाउंटला बॅलन्स झिरो होऊन जातो. याला कारण म्हणजे आपल्या खर्चावरती अजिबात कंट्रोल नाही आणि आपल्याला हवे तसे आपण पैसे खर्च करतो. आणि त्याला रिझन म्हणजे बारकोड सिस्टम, जे आपण QR स्कॅन करतो, म्हणजे कुठेही गेलं QR स्कॅन केला, पेमेंट केलं, झालं ट्रान्झॅक्शन. पण याच्यामुळे आपल्याला समजतच नाही की आपले पैसे किती जातात आहेत, आपल्या अकाउंटमध्ये पैसे किती राहतात आहेत. पूर्वी काय व्हायचं की आपल्याकडे पॉकेट असायचं आणि पॉकेटमध्ये 1,000-2,000 रुपये आपण ठेवायचो. जेव्हा आपण हे पैसे खर्च करायचे त्यावेळेस आपण पॉकेट जेव्हा ओपन करायचो त्यावेळेस आपल्याला समजायचं की आपल्या अकाउंटमध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये खूप कमी पैसे राहिलेत. मग आपण आपल्या खर्चावरती कंट्रोल करत जायचो आणि आपले पैसे सेव्ह व्हायचे. पण आता तसं काही राहिलंच नाही ना. आपण QR स्कॅन करतो, पेमेंट करतो, ट्रान्झॅक्शन झालं, आपल्याला समजतच नाही. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की 27-28 तारखेला आपल्याला 500 रुपयाची 1,000 रुपयाची एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, त्यावेळेस जेव्हा आपण बॅलन्स चेक करायला जातो ना त्यावेळेला लक्षात येतं की आपल्याकडे अकाउंटला फक्त 700 रुपये बाकी आहेत, 800 रुपये बाकी आहेत, फक्त 1,000 रुपये बाकी आहेत आणि अजून पुढचे 5-6 दिवस घालवायचे आहेत, कारण की नवीन सॅलरी 5 तारखेला, 7 तारखेला किंवा 10 तारखेला येणार आहे. यामध्ये सर्वात मोठं रिझन म्हणजे आपल्या खर्चावरती अजिबात कंट्रोल नाही. आणि हाच कंट्रोल जर आपण ठेवला तर आपण खूप मोठा पैसा सेव्ह करू शकतो आणि त्याच्यामधून खूप मोठी वेल्थ सुद्धा क्रिएट करता येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुठेही तुम्हाला वेल्थ क्रिएशन बद्दल सांगणार नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्या डेली एक्सपेन्सेसवरती कसा कंट्रोल करता येईल आणि त्यातून किती पैसे सेव्ह होऊ शकतील यावरतीच असणार आहे. सगळ्यात पहिला खर्च म्हणजे सकाळची चहा आणि कॉफी. जे ऑफिसला जाणारी लोक आहेत ती चहा कॉफी पितात तर त्याच्यावरती 20 रुपये दिवसाला खर्च होतो आणि महिन्याचा जर खर्च तुम्ही पाहिला तर 600 रुपये खर्च होतो आणि वर्षाचा खर्च तो असतो 7,200 रुपये. आता आपल्याला सुरुवातीला वाटेल की 20 रुपये दिवसाला खर्च आहेत म्हणजे काय, कितीशे पैसे खर्च होणार आहेत. पण जर वर्षाचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर ते 7,200 रुपयाचं आहे. त्यानंतर दुसरा खर्च होतो नाश्त्यावरती, म्हणजे 11-12 वाजता जेव्हा नाश्ता करायला बाहेर निघतात ऑफिसमधला तर वडापाव वगैरे आपण खातो किंवा सँडविच वगैरे घेतलं तर त्याच्यावरती सुद्धा 20 रुपये खर्च होतात. म्हणजे हा खर्च सुद्धा दिवसाला 20 रुपये, महिन्याचा 600 रुपये, वर्षाचा 7,200 रुपये. त्यानंतर असतं दुपारचं जेवण. बरेच लोक डब्बा घेऊन जात नाहीत ऑफिसमध्ये, टिफिन नाही नेत आणि मग ते तिथेच जेवतात कॅन्टीनमध्ये. ऑफिसचं कॅन्टीन असतं त्याच्यामध्ये जेवतात. त्याचा कमीत कमी खर्च आपण पकडला 80 रुपये. तर 80 रुपये दिवसाचा खर्च, महिन्याचा खर्च 2,400 रुपये आणि वर्षाचा खर्च जवळपास 28,800 रुपये खर्च वर्षाचा होतो. ह्या फक्त दुपारच्या जेवणाचा. आता त्यानंतर आहे संध्याकाळचा स्नॅक्स. बरेच लोक संध्याकाळच्या वेळेस चहा कॉफी घ्यायला जातात आणि त्याच्यावरती ते जवळपास 20 रुपये खर्च करतात. आता हा 20 रुपये खर्च म्हणजे महिन्याचा 600, परत वर्षाचा 7,200 रुपये खर्च झाला. बरेच लोक ऑफिसला जाताना स्वतःची 2 व्हीलर घेऊन जातात पण ती स्टेशनला पार्क करतात कुठेतरी पार्किंगमध्ये, तर ते पार्किंग भाडं आपल्याला द्यावं लागतं जे दिवसाला 20 रुपये तर आरामशीर असतं. बरेच लोक ऑफिसला ऑटोने जातात, म्हणजे तो जो खर्च आहे तो सुद्धा खर्चच आहे ना, तो दिवसालाच खर्च होतोय तर तो खर्च.
असा तो जर खर्च आपण पकडला तर 30 रुपये खर्च होतो. म्हणजे महिन्याला 900 रुपये आणि वर्षाला जवळपास 10,800 रुपये खर्च होतात. आणि त्यानंतर इतर जे खर्च आहेत म्हणजे पाण्याची बाटली, चॉकलेट, कुणाचा तरी ऑफिसमध्ये बर्थडे तर त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन, किंवा कुठेतरी आज ऑफिसमधल्या सगळेजण मिळून कुठेतरी बाहेर कॅफेमध्ये जातात त्याच्यासाठी लागणारं कॉन्ट्रीब्युशन, असे इतर खर्च दिवसाला होतच असतात. आता हे दिवसाला होतातच असं नाही, बरेच खर्च जे आहेत ते दिवसाला नाही होत, पण महिन्याकाठी बऱ्याच लोकांचा जो खर्च आहे तो 5,000, 6,000, 7,000, 8,000 रुपयापर्यंत सुद्धा जातो. आता जे पाण्याची बाटली, चॉकलेट वगैरे असा हा खर्च जर दिवसाला 20 रुपये पकडला तर महिन्याला 600 रुपये खर्च होतात आणि वर्षाचा खर्च आहे 7,200 रुपये. म्हणजे जर एकूण खर्च पकडला तर दिवसाला 190 रुपये खर्च सहज होतात आणि महिन्याचा खर्च जो आहे तो 5,700 रुपये आणि वर्षाचा खर्च पकडला तर 68,400 रुपये खर्च होतात. 190 रुपये किंवा 200-250 रुपये नाही होत खर्च असे म्हणणारी पण खूप लोक असतील. पण जर 150-250 रुपये नाही खर्च होते तर 100 रुपये तर होतात, 50 रुपये तरी होतात, 70 रुपये तरी खर्च होतातच. म्हणजे हा जर खर्च आपण जर अशा प्रकारे नोट डाऊन करून ठेवला तर आपल्याला एक अमाऊंट समजते की आपला पैसा किती रुपये आणि कुठे खर्च होतोय. आता हा पूर्ण खर्च जर आपण पाहिला तर जवळपास 6,000 ते 7,000 रुपये आहे. आता या 6,000 किंवा 7,000 रुपयामधनं आपण 50% अमाऊंट, म्हणजे जर 6,000 रुपये असेल तर 50% म्हणजे 3,000 रुपये आणि जर 4,000 रुपये खर्च असेल तर त्याच्यातले 2,000 रुपये जर आपण सेव्ह करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातनं खूप मोठी व्हॅल्यू सेव्ह होऊ शकते आणि फ्युचरमध्ये तेच पैसे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. ते कसे ते पण पाहूयात. आता ह्या 6,000 रुपये म्हणजे हे 5,700 रुपये आहेत, या 5,700 महिन्याला जर 3,000 रुपये सेव्ह केले तर वर्षाला जवळपास तुमची सेव्हिंग असणार आहे 36,000 रुपये. 5 वर्षाची ही सेव्हिंग असणार आहे 1,80,000 रुपये. म्हणजे महिन्याला फक्त तुम्ही 3,000 रुपये सेव्ह करतायत आणि तुमच्या बँकमध्ये कुठेतरी तुम्ही ते जमा करून ठेवतात तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू असणार आहे 1,80,000 रुपये. 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू असणार आहे 3,60,000 रुपये तुम्ही सेव्ह करतायत फक्त महिन्याचे सेव्हिंगमधनं. 15 वर्षामध्ये तुमची सेव्हिंग असणार आहे 5,40,000 रुपये आणि 20 वर्षानंतर तुमची सेव्हिंग असणार आहे जवळपास 7,20,000 रुपये. एवढे पैसे सेव्ह होऊ शकतात जर तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर. आता मगाशी जे आपण पाहिलं की महिन्याला 6,000 रुपये खर्च होतोय, पण हा या वर्षासाठीचा आहे. पुढच्या वर्षामध्ये याच्यामध्ये वाढ होणार आहे, महागाई वाढते. म्हणजे अगोदर 15 रुपयाला वडापाव मिळणारा आता तो 17 रुपये 18 रुपयाला मिळतोय, किंवा अगोदर 30 रुपयाला मिळणारा सँडविच आता 50 रुपयाला मिळायला सुरुवात झाली. म्हणजे खर्च तर वाढणारच आहे ना पुढच्या वर्षी. तर आपण ह्या खर्चांमध्ये जर 10% वाढ पकडली तर पुढच्या वर्षी जी तुमची सेव्हिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा 10% वाढ व्हायला हवी. आणि जर ती वाढ तुम्ही 10%ने केली तर एका वर्षामध्ये जिथे तुमची सेव्हिंग अगोदरची सेव्हिंग होणार होती 36,000 रुपये आता सुद्धा 37,000 रुपये होणार आहेत पहिल्या वर्षाची. पण पुढच्या वर्षी म्हणजे 5 वर्षामध्ये तुमची सेव्हिंग जिथे अगोदर 1,80,000 होणार होती तर ती सेव्हिंग जर वाढवली तर ती होणार आहे 2,19,000. म्हणजे अगोदर 1,80,000 रुपये सेव्ह होत होते, आता ते होणार आहेत 2,19,000. 10 वर्षामध्ये 3,60,000 रुपये सेव्ह होणार होते, आता होणार आहेत 5,73,000, कारण की सेव्हिंग सुद्धा वाढवलेली आहे. त्यानंतर 15 वर्षामध्ये 5,40,000 रुपये सेव्ह होणार होते अगोदरच्या मेथडनुसार, पण 10% वार्षिक वाढ आपण कन्सिडर केली आहे त्यामुळे इथे होणार आहेत 11,43,000 रुपये सेव्ह. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 20 वर्षामध्ये 7,20,000 रुपये सेव्हिंग होणार होती, पण आता हे सेव्हिंग होणार आहे 20,61,000 रुपये. पगार वाढत होता, जसा खर्च वाढत होता तशाच माझी सेव्हिंग सुद्धा मी वाढवत गेलो आणि त्यानुसार जर सेव्हिंग करत गेलो तर एवढी अमाऊंट आपण सेव्ह करू शकतो. 20 वर्षामध्ये जवळपास 20 लाख रुपये सेव्ह होणार आहेत. आता हे फक्त सेव्ह होणार आहेत, याच्यामध्ये आपण कुठेही गुंतवणूक किंवा कुठेही इन्व्हेस्टमेंटबद्दल मी बोललेलो नाही. ही आपली फक्त सेव्हिंग आहे. आता ही जी सेव्हिंग आहे दर महिन्याला जी आपण 3,000 रुपये सेव्ह करत होतो आणि वर्षाला आपण जवळपास त्याच्यामध्ये 10% वाढ करत जाणार आहोत. हेच पैसे जर आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले 3,000 रुपये महिन्याला आपण बँकेत ठेवणार होतो, तर तेच आपण म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या माध्यमातून गुंतवले आणि 20 वर्ष कंटिन्यू ठेवली, 25 वर्ष जर कंटिन्यू ठेवली तर तुमच्या ह्या 3,000 रुपयाच्या सेव्हिंगचे जवळपास करोड रुपयामध्ये व्हॅल्यू क्रिएट होऊ शकते. म्हणजे जो तुमचा कष्टाचा पैसा आहे ना तो तुम्हाला करोडपती बनवू शकतो. एवढी ताकद आहे तुमच्या सेव्हिंगमध्ये. पण हेच सेव्हिंग कुणाला समजतच नाही. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की 10 रुपये 20 रुपये खर्च होतात आहेत, काय फरक पडणार आहे, जाऊ देत ना. मला ऑफिसला जायला लेट होत आहे तर चला ऑटोने जाऊयात, आज घरी लवकर पोचायचं तर चला ऑटोने निघूयात, किंवा आज कुणाचा तरी मित्राचा बर्थडे चला तिकडे जाऊयात, किंवा कुठेतरी आउटिंगला जाऊयात. याच्यावरती आपण बराच पैसा खर्च करतो. मी अजिबात म्हणत नाही की याच्यावरती पैसा खर्च करू नये,
पण हा पैसा खर्च करत असताना आपल्याला कुठेतरी लिमिट ठेवायला हवं की आपण किती पैसा खर्च करायला हवा. मी माझ्या नेहमी व्हिडिओजमध्ये सांगत असतो की तुमची जेवढी सॅलरी आहे त्या सॅलरीमधली जवळपास 30% रक्कम ही तुमची सेव्हिंगमध्ये जायला हवी, तर तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. 30 ते 40%, 30% सुद्धा मी कमी म्हटलोय. जसं तुमचं वय आहे त्या हिशोबाने तुमची सेव्हिंग असायला हवी. जर तुमचं वय कमी असेल तर जवळपास 50 ते 60% रक्कम ही तुम्ही सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण की या वयामध्ये तुम्ही जास्त पैसा कमवता, तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज कमी आहे जर तुमचं वय कमी आहे तर. आणि जसं जसं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते तुमची सेव्हिंग कमी होत जाते. पण सेव्हिंग करणं खूप गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या खर्चातनं काही अमाऊंट सेव्ह करू शकता. आता ही सेव्ह केलेली अमाऊंट तुम्हाला कुठे कुठे इन्व्हेस्ट करायची त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की तुम्ही जी सेव्ह केलेली अमाऊंट आहे ती कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.